तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचे पॉडकास्ट. केरळमध्ये साखळी स्फोट झाला असून त्याची दखल केंद्रानं घेतली आहे, याबद्दल आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी उडी घेतली आहे. याचबरोबर मराठा आरक्षणासाठी एका खासदारानं राजीनामा दिला असून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबद्दल देखील आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव वापरण्याच्या अघोषित मोहिमेत आता गुगलनं उडी घेतली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते थोडक्यात ऐकणार आहोत. भारत विरुद्ध इंग्लंड संघात वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतल्या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्मानं नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. तो विक्रम कोणता आहे हे देखील आपण थोडक्यात ऐकणार आहोत. तर आजच्या चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर प्लॅन बी काय असणार आहे याबद्दल काय सांगितलंय ते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्त्वाच्या बातमीनं. केरळमधल्या एर्नाकुलम इथं एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भीषण स्फोट झालाय. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेसाठी अनेक लोक जमले असताना हा स्फोट झालाय. हा स्फोट सकाळी 9च्या सुमारास झाला. पुढच्या काही मिनिटात एकामागनं एक स्फोट झाले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तब्बल 36 जण जखमी झाले आहेत आणि त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. आता केंद्र सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेतली असून या स्फोटांनंतर केंद्र सरकारनं NSG आणि NSIची पथकं केरळमध्ये पाठवली आहेत. एक दिवस आधी केरळमध्ये हमासच्या समर्थन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा स्फोट झालाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे. केंद्रीय मुख्यमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली असून नक्की हे प्रकरण काय आहे याचा तपास केला जात असल्याची माहिती दिली आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नावच घेत नाहीये. आता इस्रायलनं गाझा पट्ट्यात सर्व बाजूंनी हल्ले सुरू केले आहेत. तसंच या ठिकाणी जाणारी सर्व मदत रोखलीये. या युद्धामध्ये आता टेक जायंट इलॉन मस्क यांनी सुद्धा उडी घेतली आहे. आता गाझा पट्ट्यात इंटरनेट पुरवणार असल्याचं ट्विट इलॉन मस्क यांनी केलंय. इस्रायलमध्ये गाझा पट्ट्यात जाणारी सर्व मदत रोखल्यामुळं वीज, इंटरनेट सेवा ठप्प झालीय. यामुळे नागरिकांना तर त्रास होतोच आहे, मात्र बचाव कार्यात सुद्धा अडथळे येत आहेत. अमेरिकेच्या अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेज यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की 2.2 मिलियन लोकसंख्येचा संपर्क तोडणं योग्य नाही. त्यामुळे पत्रकार, वैद्यकीय कर्मचारी, बचाव कर्मचारी आणि इतर निष्पाप नागरिकांवर अन्याय होतोय. यावर रिप्लाय देत इलॉन मस्क यांनी म्हटलंय की स्टारलिंक कंपनी ही गाझामध्ये मदत पुरवत असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांना इंटरनेट सेवा पुरवणार आहे. इस्रायलनं मात्र मस्क यांच्या या निर्णयावर नाराजी दाखवल्याचं दिसून येतंय. आता इस्रायल याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीनं सध्या जोर धरलाय. आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांविषयी मराठा समाजात असंतोष दिसून येतोय. त्यातच आता हिंगोलीच्या खासदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. हिंगोलीच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा दिलाय. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्य करताय. आरक्षणाच्या या आंदोलनासाठी माझा पाठिंबा असून यासाठी मी माझ्या पदाचाही राजीनामा देत असल्याचं हेमंत पाटील यांनी पत्रातनं म्हटलंय. याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारबरोबर चर्चेची दारं खुली केली आहेत. जरांगे म्हणाले की मी 2 दिवस बोलू शकतो, त्यामुळे 2 दिवसांमध्येच सरकारनं मातब्बरांना चर्चेसाठी पाठवावं, नाहीतर परिस्थिती अवघड होईल. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सरकारला आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचा तरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन सुरूच ठेवणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय.
आता हे आंदोलन कोणतं वेगळं वळण घेणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत आरोप प्रत्यारोप होताना दिसत असतात. आता चंद्रशेखर बावनकुळेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलंय. भाजप विरोधात 28 पक्ष एकत्र येत इंडियाची स्थापना केली आहे. यात तामिळनाडूतले एक मंत्री उदयसिंह देखील आहेत. या मंत्र्यांनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची घोषणा केली होती. अशी भाषा करणाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरेंना ही युती तोडावीच लागेल. जर त्यांनी युती तोडली नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सरकार कपिल पाटील यांचं बटन दाबून उद्धव ठाकरेंना 440 वोल्टचा शॉक देऊन त्यांना कोळसा करेल, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलंय. इंडिया या नावाऐवजी भारत नाव वापरण्याच्या अघोषित मोहिमेत आता गुगलनं सुद्धा उडी घेतलीय. गुगल मॅप्सवर तुम्ही आता भारताचं नाव सर्च केलं तर त्या ठिकाणी भारत अशा नावासह तिरंगा दिसतोय. यासाठी तुम्हाला सर्च देखील भारत या नावानंच करावा लागणार आहे. केवळ मॅप्सच नाही तर गुगलच्या इतर सेवांमध्ये सुद्धा इंडिया आणि भारत असे दोन्ही पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुगलनं अद्याप याविषयी अधिकृत घोषणा केली नसली तरीही सर्च रिझल्ट्समध्ये हे दिसून येत आहे. नाना पाटेकर यांची काही वेगळी ओळख सांगायला नको. आजवर अनेक सिनेमांमधनं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. आता त्यांच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमाचं नाव आहे ओले आले. विशेष म्हणजे या सिनेमात नानांसोबत मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. याशिवाय सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव सुद्धा खास भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक नानांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतंय. भारत विरुद्ध इंग्लंड संघात वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतला सामना झाला. लखनौमधल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं शानदार खेळी करून दाखवली आहे. त्याचबरोबर त्यानं एका खास विक्रमाला गवसणी सुद्धा घातली आहे. रोहितनं या सामन्यात 66 चेंडूत त्याचं वन डे मधलं 54वं अर्धशतक पूर्ण केलंय. या खेळी दरम्यान त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 18,000 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,000 धावा पूर्ण करणारा जगातला 20वा खेळाडू आहे, तर भारताचा केवळ 5वाच खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,000 धावा पूर्ण केल्या आहेत. श्रोत्यांनो, ऐकूया चर्चेतली बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच देणार आहेत. या 16 आमदारांना अध्यक्षांनी जर अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांना उधाण आलंय. असं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा प्लॅन बी सांगितलाय. ते काय म्हणालेत ऐकूयात. समजून चला की शिंदे साहेबांना डिस्क्वालिफाय केलं तरी मुख्यमंत्री राहू शकतात. ते काय अडचण आहे? का नाही? विधान परिषदेवर येतील. अडचण काय? पण ते डिस्क्वालिफाय होतच नाहीत. त्याच्यामुळे शिंदे साहेब डिस्क्वालिफाय होतील. आमच्याजवळ संख्या अशी आहे की कोणी डिस्क्वालिफाय झालं तरी प्रॉब्लेम नाही, पण आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून काम केलंय. कायद्याच्या चौकटीत कुठेही तसूभरही कायद्याची चौकट आम्ही तोडलेली नाही. जे आहे विचारपूर्वक कायदा पाहून नियमात बसून केलाय. त्यामुळे आम्हाला यत्किंचितही भीती नाही. हे जे काही डिस्क्वालिफिकेशनच्या बातम्या चालवल्या जातात की नाही, त्या एकाच कारणाने चालवल्या जात आहेत की उद्धव ठाकरेजींना त्यांचा उर्वरित पक्ष हा एकत्रित ठेवायचा आहे. आणि तो एकत्रित ठेवण्याकरता काही ना काही लोकांना आशा दाखवावी लागते. ती आशा ते दाखवतात. बघा हे डिस्क्वालिफाय होणार आहे, बघा हे डिस्क्वालिफाय होणार आहे, मग आपलंच आहे, अशी ही जी आशा ते दाखवतात ती भाबडी आशा आहे. त्यांच्या लोकांच्या आता लक्षात, सुरुवातीला त्यांच्या लोकांना खरं वाटायचं ते, आता त्यांच्या लक्षात आलं की हे काही होणार नाहीये, हे सरकार पूर्ण वेळ चालणार आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा आता तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.